नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ आपण खूप खास होणार आहे तुमच्यासाठी, कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार नर्सिंग फाउंडेशन GNM फर्स्ट इयरला मागच्या एक्झाममध्ये कोणते कोणते प्रश्न विचारले होते, त्या प्रश्नांची उत्तरं. आणि एक प्रश्न विचारला जातो, 2 मार्कालाही असतो, विचारला जाऊ शकतो की शास्त्रीय कारणे द्या. 5 क्वेश्चन विचारले जातात परीक्षेला. तर त्यातले मी काही ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, काही व्हिडिओ म्हणजे क्वेश्चन आणि आन्सर सांगितलेले आहेत, बट अजून काही पेंडिंग होते. त्याचा व्हिडिओ मी आजच्या ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण. तर गोळी देण्यापूर्वी प्रथम रुग्णास पाणी द्यावे, हा विचारला जाणारा प्रश्न आहे, बऱ्याचदा विचारला जातो. तर कारण आता प्रश्न लिहिताना कारण हे नेहमी लिहायचं. तुम्ही जेव्हा सायंटिफिक रिझन लिहिता, शास्त्रीय कारणं लिहिता, तेव्हा कारण लिहून मग प्रश्नाला सुरुवात करायची आहे. तर कारण गोळी देण्यापूर्वी प्रथम पाणी दिले जर आपण रुग्णाला, तर गोळी घेणे सोपे जाते. म्हणजे आपण सहज गोळी रुग्ण घेऊ शकतो जर आपण पाणी आधी दिलं तर. कधी आधी टॅबलेट टाकली तर ती अडकून राहण्याची, किंवा हे मी जे सांगते ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, कारण मी काही मुद्दे ओरली सांगणार आहे. तर तुम्ही लिहू शकता प्रश्नपत्रिकेमध्ये. तुम्हाला 2 मार्काला लिहायचं आहे किंवा 3 मार्काला समजा विचारलं, तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तर तुम्ही लिहिलं तेवढं नाही, तुम्ही अजूनही लिहू शकता. तर बघा, कारण गोळी देण्यापूर्वी प्रथम आता गोळी दिली आधी, तर मग मी हे मुद्दे सांगते तेही तुम्ही ॲड करू शकता. तुमच्या जे मी सांगितलं ते ऐकून घ्या आणि तुमच्या मनानेही ह्यातले मुद्दे ॲड करून तुम्ही लिहू शकता. तर गोळी घेणं सोपे जाते, किंवा आधी गोळी दिली तर ती अडकून राहण्याची शक्यता असते, किंवा घशाला कधी तुम्हाला माहिती आहे ना, इथं थ्रोटच्या इथे कडू लागू शकते किंवा चिकटून राहू शकते, कॅप्सूल वगैरे असेल तर. आधी पाणी दिलं आणि वरून गोळी टाकली तर घेणं सहज जाते. गोळी देण्यापूर्वी आधी पाणी द्यावे व नंतर गोळी घेण्यास सांगावे, त्यामुळे गोळी घशात न अडकता सहजपणे घेता येते. आधी गोळी घेतली तर ती घशाला कडू लागू शकते, हेही रिझन आहे. त्यामुळे रुग्ण उलटी करू शकतो, त्यामुळेच गोळी देण्यापूर्वी आधी पाणी द्यावे. पण इम्पॉर्टंट कुठला आहे प्रश्न, तर गोळी देण्यापूर्वी गोळी घेणे सोपे जाते, त्याच्यामुळे त्याला पाणी म्हणजे पाणी दिलं पाहिजे, ती सहज जावी, अलगद जावी त्याच्यामुळे. त्याच्यानंतर जखम स्वच्छ करण्याकरता अँटीसेप्टिक सोल्युशनचा वापर करतात. हे 2023चा जो एक्झाम पेपर होता तिथे प्रश्न विचारला होता. शास्त्रीय कारण द्या, जखम स्वच्छ करण्याकरता अँटीसेप्टिक सोल्युशनचा वापर करावा. तर कारण जखम स्वच्छ करताना अँटीसेप्टिक सोल्युशनचा वापर केल्यामुळे जखमेला होणारा, आता अँटीसेप्टिक सोल्युशन म्हणजे आपलं सॅव्हलॉन किंवा आपलं डेटॉल हे अँटीसेप्टिक सोल्युशन आहे. तर आपण सॅव्हलॉन वापरण्यापूर्वी काय करतो, तर वापरताना आपण जर ते क्लीन करून घेतलं, जखम स्वच्छ करण्याकरता स्वच्छ क्लीन करून घेतलं आपण, तर मग काय होणार, जंतुदोष नाही होणार. जे जखमेवरती असणारे जंतू वगैरे ते सगळे, आणि त्याच्यावरती आपल्याला औषध लावायचं आहे. मी ओरली सांगते, ते सुद्धा तुम्ही मुद्दे ह्याच्यात ॲड करायचे आहे, लक्षात घ्या. मी छोटंसं लिहिलं आहे, तर तुम्ही अजून ॲड करू शकता. तर तुम्ही जखम स्वच्छ केल्यानंतर तिथे होणारे जंतुदोष किंवा जंतुसंसर्ग टाळता येतो. तिथले सगळे जंतू क्लीन होऊन जातात. आपण स्वच्छ केल्यानंतर त्याच्या एकदम स्वच्छ होते जखम, कळलं का? त्याच्यामुळे अँटीसेप्टिक सोल्युशनचा वापर केला नाही तर शरीराचं, म्हणजे आपण डायरेक्टली त्याचं औषध लावलं आणि त्याच्यावरती जंतुसंसर्ग घाण तशीच आहे आणि त्याच्यावरती क्रीम लावली तर बरं होणार आहे का रुग्णाला? नाही, तर ते आतपर्यंत जंतुसंसर्ग वाढू शकतो पेशंटला. म्हणून आधी अँटीसेप्टिक सोल्युशन लावून स्वच्छ करायची आहे जखम, त्याच्यानंतर मग औषध लावायचं आहे. नाहीतर मग आतपर्यंत इन्फेक्शन संसर्ग होऊन जखम म्हणजे अजून हे होऊ शकते. त्याच्यामुळे जखम झाल्यावर अँटीसेप्टिक सोल्युशनने पहिलेच कंपल्सरी नर्सिंग स्टुडंटनी क्लीन करायचं आहे. बाजूची जागा आधी क्लीन करून घ्यायची, त्याच्यानंतर मग जखमेवरून अँटीसेप्टिक सोल्युशनने क्लीन जखम स्वच्छ करून घ्यायची आहे, म्हणजे आधी जंतुदोष टाळता यावा म्हणून बेसिकली. त्याच्यानंतर तिसरा आहे रुग्णाची दर 4 तासाने स्थिती बदलावी. हाही 2023ला प्रश्न विचारला होता. तर का बदलायला पाहिजे, तर कारण रुग्ण एका जागेवर झोपून राहिला, पाठ बटक्स हाताच्या फऱ्याची बाजूवर दाब पडतो. आता आपण एका जागेवरती रुग्ण आहे, आजारी रुग्ण आहे, एका जागेवर झोपून राहिला, तिथे येणाऱ्या घामामुळे किंवा शरीराच्या वजनामुळे, दाबामुळे तिथली त्वचा व दाबिंदीवर दाब पडून तिथली त्वचा लालसर होते किंवा निघून जाते.
त्याला आपण बेडसोर म्हणतो. शय्यावर होण्याची बेसिकली किंवा बेडसोर होण्याची चान्सेस जास्त असतात किंवा बेडसोर रुग्णाला होऊ शकतो. त्यामुळे जर रुग्णाची दर 4 तासांनी स्थिती बदलली तर शय्यावरण होणार नाही किंवा बेडसोर होणं हे म्हणजे बेडसोर होणे हे परिचारिकेच्या नावाला कलंक आहे. जर तुमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही काम करते ते रुग्णाला बेडसोर झाला आहे, तुम्ही काम करते तिथे, ते परिचारिकेच्या नावाला कलंक आहे. कारण बेडसोर होणं हे अशक्यच आहे. म्हणजे आपण काळजी घेतली पाहिजे की रुग्णाला बेडसोर होऊ नये, म्हणूनच आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे रुग्णाची दर 4 तासांनी स्थिती बदलावी असं तुम्ही इथे मेन्शन करू शकता. तर तुम्हाला लिहायचं आहे, कारण हे रुग्ण एका जागेवर झोपून राहिला, पाठ पट्टस हाताच्या फऱ्याच्या बाजूवर दाब पडतो. त्यामुळे ते येणाऱ्या घामामुळे किंवा शरीराच्या दाबामुळे तिथली त्वचा लालसर होते किंवा दाबबिंदूवर दाब पडून त्वचा ओलसर होऊन निघून जाते. त्यामुळे ज्याला शय्यावरण किंवा बेडसोर असं आपण म्हणतो ते होऊ नये म्हणून रुग्णाची बेसिकली बेडसोर होऊ नये म्हणून रुग्णाची 4 तासांनी स्थिती बदलावी असं लिहायचं आहे तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर तापमापक रुग्णाच्या तोंडातून काढल्यानंतर लगेच तापमापक झटकू नये. हाही प्रश्न बघा. तापमापक जो आहे आपण थर्मामीटर जो रुग्णाच्या तोंडातून काढल्यानंतर लगेच तापमापक झटकू नये. कारण काय? तर कारण तापमापक तोंडातून काढल्यानंतर कोरड्या स्वाबने पुसून घ्यावा व डोळ्याच्या पासली धरून त्यावरही तापमान वाचावे. आपण थर्मामीटर जो रुग्ण असतो त्याच्या काखेतून काढल्यानंतर किंवा तोंडातून काख नाही, ॲक्झिला नाही, आपण तिथे तोंडाचं बघतो. तोंडातून काढल्यानंतर कोरड्या स्वाबने पुसून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर डोळ्याच्या पाठीत धरून त्यावरही तापमान वाचवून घ्यायचं आहे. आधी लगेच तापमापक झटकू नये, कारण त्याला चिकटलेले जे रोगजंतू हवेमध्ये मिसळतात व हवेमार्फत बाकीच्या रुग्णांनाही इन्फेक्शन होऊ शकतो. त्यामुळे तापमापक रुग्णाच्या तोंडातून काढल्यानंतर लगेच तापमापक झटकू नये. समजलं का? कारण तापमापक तोंडातून काढल्यानंतर कोरड्या स्वाबने पुसून घ्यावा, डोळ्याच्या पासली धरून त्यावरही तापमान वाचावे. लगेच तापमापक झटकू नये, कारण त्याला चिकटलेले रोगजंतू हवेत मिसळतात व हवेमार्फत बाकीच्या रुग्णांना त्या रोगाचा कुठला आजार असेल तर ते हवेत पसरून बाकीच्या रुग्णांनाही त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं की नाही, किंवा इवन आपल्यालासुद्धा होऊ शकतं. त्यामुळे झटकू नये. ते क्लीन करून मग आपल्याला हे करायचं आहे, क्लीन करायचं आहे. लगेच म्हणजे क्लीन करून मग झटकायचं आहे. त्याच्यानंतर परिचारिकेने तिची नखे आखूड ठेवावीत. आता तुम्ही स्टुडंट आहात, तुम्हाला कॉलेजला वगैरे सांगितलं जातं की तुम्ही नखं आखूड ठेवली पाहिजे. तर का? कारण ती वेगवेगळ्या रुग्णांच्या संपर्कात येत असते परिचारिका. जर नखं वाढलेली असतील तर त्यात घाण साचून राहतो की नाही. आपण आता मी ओरली सांगते, काही प्रश्न ह्याच्यात काही मुद्दे ॲड करायचे आहेत. आता मग नंतर प्रश्न येईल की तुम्ही ओरली सांगितले, आम्हाला कन्फ्युजन आहे, हेही लिहू शकता. मी ओरली सांगते ते ऐका. एखादा मुद्दा समजला तर त्याच्यात ॲड करू शकता. कळलं का? कारण ती वेगवेगळ्या रुग्णाच्या संपर्कात येत असते. आता ती संपर्कात येत असताना घाण, हातात मस असतो, तर ते मस साचून जीवजंतूचा शिरकाव त्याच्यात होणार की नाही. जर नखं वाढलेली असेल त्याच्यात किती घाण बसणार. आपण हॉस्पिटलमध्ये काम करतो तर ती अनेक रुग्णाच्या संपर्क येत असते. मग एकाच आजार दुसऱ्याला मग ती बऱ्याच रुग्णांना तेच हात लावणार, टच करणार, हो की नाही. अनेक रुग्णांच्या आणि तिच्या स्वतःलासुद्धा हा म्हणजे संसर्ग आहे. रुग्णांत जेवणार ना ती, अन्न खाणार ना, तर त्याचा संसर्ग तिलाही होऊ शकतो. त्यामुळे तिने नखं जी असतात, नेल्स, ते नेहमी आखूड असायला. प्रत्येक नर्सिंग स्टुडंटची सुद्धा ही सवय लावून घ्यायची आणि सिस्टर लोकांनीसुद्धा आपली नखं आखूड ठेवायची, कारण ते रुग्णाच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे एकाच आजार दुसऱ्याला होऊ शकतो. इकडून आपण तिकडे जात असतो, एका रुग्णाकडून तिकडे दुसऱ्या रुग्णाकडे जाऊ शकतो. प्रत्यक्ष तिलाही हा आजार होऊ शकतो, इतक्या रुग्णांच्या संपर्कात असते म्हणून. तर अशा प्रकारे नर्सिंग फाउंडेशनचे तुम्हाला सायंटिफिक रिझन लिहायचे आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवायचा आहे. लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.